तर त्याला प्रचंड प्रमाणात कॅपिटल इन्व्हेस्टमेंट लागते, मशीन्स मध्ये इन्व्हेस्टमेंट लागते, मॅनपॉवर मध्ये इन्व्हेस्टमेंट लागते, लायसन्सेस मध्ये इन्व्हेस्टमेंट लागते आहे. मॅन्युफॅक्चरिंग करायचं सोपं नाहीये. तुम्हाला सेफ्टी प्रिकॉशन, फायर पासून सगळ्याचे एनओसी घ्यावे लागतात. आग बिग लागली तर तिथं सगळं तुमचं प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम पाहिजे. माणसं ठेवतात तर लेबरला ऍप्लिकेबल होतात. मिनिमम वेजेस, सॅलरी, हे पीएफ, ईएसआयसी सगळं 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 ऍप्लिकेबल होतं. मग मी त्याला आयडिया दिली की तू एक कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरर पकड. कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरर कोण असतो? तर एक थर्ड पार्टी असते की जी तुम्हाला तुमचं प्रॉडक्ट तुम्हाला हवं तसं हव्या त्या फॉर्म्युलामध्ये बनवून देतं. तुमचं जे तुम्ही प्रमाण सांगा त्या प्रमाणात तुम्हाला हवं तसं प्रॉडक्ट बनवून देतं. तर ही कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग फक्त मसाल्याची असते का? कुठल्याही गोष्टीसाठी प्रोडक्शन तुम्ही थर्ड पार्टी करू शकता. तुमच्याकडे एखादा डिझाईन आहे, तुम्ही प्रोटोटाइप बनवून घेऊ शकता. तुमच्याकडे एखादं सॉफ्टवेअरची आयडिया आहे, तुम्ही ती डेव्हलप करून घेऊ शकता. सो बेसिकली तुमच्या आयडियाला कॅपिटलाइज करण्यासाठी हे अशा बऱ्याचशा सुविधा अवेलेबल आहेत.